कृष्णा. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी आमदार वसंत चव्हाण यांच्या उमेदवारीने नायगाव आघाडीत बिघाडीची शक्यता. जिल्हा परिषदेतील लिफ्ट सुरू, यंत्रणेतील त्रुटीमुळे 35 लाख रुपयांचा अपव्यय. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदस्यांनी साधला अध्यक्षावर निशाणा. अध्यक्षांनी नियुक्ती केलेल्या समित्यावर प्रश्नचिन्ह. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अविनाश घाटे सक्रिय. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पान मसाला खाण्यात मशगूल, गंभीर विषयाकडे दुर्लक्ष. आता बातमीपत्र विस्ताराने. नायगावचे विद्यमान आमदार वसंत चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली आहे. आमदार वसंत चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच राष्ट्रवादीकडून दावेदार असलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी मात्र आपला दावा कायम ठेवला आहे. मागच्या विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवलेल्या 4 आमदारांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात नायगावचे आमदार वसंत चव्हाण यांचाही समावेश आहे. काँग्रेस प्रवेश केलेल्या या आमदारांना काँग्रेसने आगामी विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन दिलेले आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी याआधीच नायगाव मतदारसंघ आपल्या वाट्याला घेऊन आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आश्वासन देऊन आमदार वसंत चव्हाण यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी आता वसंतरावांच्या वाटेतील विघ्न हटताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी याआधीच या मतदारसंघावर दावा केल्याने ते उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्या बाजूला असून हा मतदारसंघ आम्हालाच हवा असे सुतोवाच केले आहे. मी काय भूमिका घेणार, माझा पक्ष आहे. नाही त्या ठिकाणी त्याचा मुख्यमंत्री आधी केला असेल, माझा उपमुख्यमंत्री आहे त्याने डिक्लेअर केलाय काय. आमदार वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्फत या मतदारसंघावर दावा केला असून माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या मतदारसंघावर दावा केल्याने दोन्ही उमेदवारांची भांडणे आता दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठीकडे गेली आहेत. परंतु आमदार वसंत चव्हाण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर सहयोगी पक्ष राष्ट्रवादी आम्हाला नक्कीच सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली काँग्रेस पक्षाकडून याआधी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला होता. उमेदवारी जाहीर करते वेळेस सहयोगी पक्ष राष्ट्रवादी तुमचा समन्वय आहे का, त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे का? आता आघाडी झाल्यावर होणारच आहे ना. हो, आघाडी झाल्यावर होणारच. आजी माजी आमदारांनी या मतदारसंघावर दावा केला असल्याने आता दोन्ही नेते एकमेकांपासून फटकून आहेत. त्यामुळे नायगावच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. अनेक उलटसुलट चर्चेनंतर जिल्हा परिषदेतील लिफ्ट अखेर सुरू झाली. मात्र सुमारे 35 लाख खर्चून कंत्राटदारांनी लिफ्टमध्ये अनेक जुने पार्ट वापरले आहेत. त्यामुळे लिफ्टमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे लिफ्ट असूनही त्याचा गरजूंना फायदा होत नाही. नांदेड जिल्हा परिषदेत अनेक दिवसापासून लिफ्ट उभी करण्याचे काम अडखळले होते. अनेक वेळा बातम्या लागून अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने लिफ्टचा हा मुद्दा मार्गी काढण्याचा प्रयत्न केला खरा. त्यानुसार काल या लिफ्टचे कुठलाही गाजावाजा न करता लोकार्पणही केले. परंतु नेहमीप्रमाणे यावेळी देखील जिल्हा परिषद लिफ्टच्या बिघाडीवरून वादात सापडली आहे. कारण सुमारे 35 लाख खर्चूनही लिफ्ट माणसे उचलण्यास सक्षम नाहीये. लिफ्टचे अनेक भाग जुनेच असून अँकर इलेव्हेटर्स या कंपनीने अत्यंत चालाखीने मुख्य सांगडा जुनाच वापरला आहे. त्यामुळे लिफ्टमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. लिफ्टची क्षमता अत्यंत कमी असून लिफ्टमध्ये केवळ 6 माणसे जाऊ शकतात. त्याचबरोबर या लिफ्टच्या बाबतीत आणखी विनोदाची बाब म्हणजे लिफ्टचा टाइम ब्रेक योग्य नाहीये. अपेक्षित आणि सुचवलेल्या मजल्यावर न थांबता परत खालच्या मजल्यावर ही लिफ्ट येत आहे. त्यामुळे या लिफ्टमधून जाण्या येणाऱ्यांना चुकवे बसत आहेत. समाज कल्याण विभागात 3ऱ्या मजल्यावर मला 3ऱ्या मजल्यावर जाण्याकरता लिफ्टमध्ये घेतलं. दुसऱ्या समाजानं मला अपंग म्हणून मध्ये पाठवलं. ते बाहेर राहिले. त्याच्यानंतर लिफ्ट अटॅच केली आणि पुन्हा आणखी वापस आली एक मजल्यावर. सुमारे 35 लाख रुपये खर्चूनही ही लिफ्ट सुरू करण्यात आली असून एवढा मोठा खर्च करूनही कुठल्याच प्रकारच्या अत्याधुनिक पद्धतीचा उपयोग या लिफ्टमध्ये करण्यात आला नसल्याने लिफ्टच्या बांधणीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे
विट्रीफाईड टाईल्स, वॉल टाईल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांदूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉईंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा आज पार पडली. सभेमध्ये अध्यक्ष बेटमोगरेकर यांना सदस्यांनी आरोप प्रत्यारोप करत धारेवर धरले. आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रामुख्याने जिल्ह्यातील शिक्षकांची नियमबाह्य बदली प्रकरण उचलून धरत शिक्षणाधिकारी मडावी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर आजच्या सर्वसाधारण सभेत सदस्य संजय बेडगे, दशरथ लोहबंदे, मारुतराव कवळे गुरुजी आदींनी जिल्हा परिषद गटातील अनेक समस्यांना आणि गरजांना हात घातला. जिल्हा परिषद अध्यक्षांना जाता जाता अनेक मुद्द्यांच्या आधारे धारेवर धरले. अध्यक्ष कोणत्याही घोळावर समिती नेमतात. समितीचे अध्यक्ष स्वतःच होऊन सर्व सूत्रे आपल्या मनाप्रमाणे हाकतात. अशा प्रकारे आरोप करत अध्यक्षावरच निशाणा साधला. आज झालेली सर्वसाधारण सभा अध्यक्षांना चांगलीच स्मरणात राहणारी ठरली असून अधिकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांनाही या सभेमध्ये धारेवर धरण्यात आले. माजी आमदार अविनाश घाटे यांनी आज मातंग समाजाची बैठक घेऊन समाजातील नेत्यांना समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अविनाश घाटे हे सक्रिय झाले असून त्यांनी आज मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक शहरातील सह्याद्री विश्रामगृहावर आयोजित केली होती. त्यानुसार या बैठकीमध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शासनाने या समाजाकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला. महाराष्ट्र शासनाने या अहवालामध्ये सादर केलेल्या एकूण 82 मागण्यापैकी 68 मागण्या तत्वतः त्यांनी मान्यता दिली शासनाने 2011 मध्ये. परंतु दुर्दैवानं अद्याप एकही मागणी आमची महाराष्ट्रामध्ये मंजूर झालेली नाही. त्याच्यात माजी आमदार अविनाश घाटे यांनी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने आपल्या समाजाला एकजूट करण्याचा आता प्रयत्न चालवला आहे. या एकजुटीचा फायदा ते समाजासाठीच करतील का आगामी विधानसभेमध्ये आपल्या मर्जीतल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी करतील हे येणारा काळच ठरवेल. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश गबा राठोड हे आज जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत केंद्र शासनाची बंदी असलेला रजनीगंधा पान मसाला खाताना दिसून आले. जिल्हा परिषदेत शिक्षकाची नियमबाह्य बदली, वेगवेगळ्या निधींचा अपव्यय, पाणी पुरवठा योजना यासह अनेक गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना उपाध्यक्षाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होते. बाजूला बसलेले शिक्षण सभापती संजय पाटील कराळे हे देखील त्यांना कोणत्याच प्रकारचा उपदेश देऊ शकले नाहीत. हे विशेष. उपाध्यक्षांना नागरिकांच्या गरजा आणि समस्यांची जाणीव अथवा गांभीर्य नाहीच हे त्यांच्या आजच्या वागणुकीवरून दिसून आले. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.